त्यांच्या कामाबद्दल बिझनेस बद्दल बोलतो ना, मी व्यापारी आहे, मग आम्ही पण शेतकरी लोक आहे, आम्हाला त्याच्यावरच पोट चालवायचं. मग ते बरोबर आम्ही काही तुमच्या इकडे पाणी भरायला नव्हतं आलो हा ते आम्हाला कळत आहे आम्ही शेतकरी ते 20 आहे ना देऊन व्यापार टाका. करतो. नाही त्यांनी दिले ते मी हो, येऊ का सरपंच मग? सांगा त्याला नाही, 20,000 राहिले ना. सांगितलं ना आता. हा. येऊ का मग? हो चला आता आहे ना गाडी भरावं लागेल वातावरण झालंय पावसाचं एक तर लेबर काय बसले का काय कळणार गाडचे अरे हात उचला हा एवढी लेट गाडी गेल्यावर कसं व्हायचं चला आता आहे ना. हो सेठ राम राम. राम राम का हो 12 महिने झाले ते भाजीचे पैसे देऊन टाका ना. 12 महिने मग मग थोडे तिडके नाही 50,000 रुपये 50 राहिले का? मग तुम्ही फोन तर परत करायचा ना हो मला किती वेळ तुम्ही फोनच नाही उचलते. तुम्ही उचललेच नाही. काय देऊन राहते माहिती टाका काय काय? बाय, तुम्हाला सांगू का 12 महिने द्यायच्या पैशाला मग मग नाही होय, पैसे दिला अहो, मागच्या जुलै मध्ये पैसे घेऊन गेले तुम्ही. हा का भाजीपाला घेऊन गेले अजून पैसे नाही दिले. नाही नाही, काय झालं माहिती का आम्हाला आहे ना मध्ये काम बंद होतं हा, व्यापार हा ऐका ना आणि मध्ये काय झालं मला थोडा तोटा आला गाड्या पलट्या झाल्या मावल्या हा. लांब बाज जात्या मावल्या अहमदाबाद तिकडं भोपाळ तिकडं आणि काय झालं त्याच्यामुळे मी थोडं लॉसमध्ये आलो लॉसमध्ये आल्यामुळे कसं आहे राहिले काही काही शेतकऱ्याचे पैसे ते मी देणार आहे काही काळजी करू नका. लवकर द्या. चालेल ती वाट चाल. पाहायला लावली. चला येऊ ओके. का? तुमचं फोन पे टाकून देतो हो चालेल द्या. ओके ना? ओके. तोच नंबर आहे तुमचा हो तोच नंबर आहे. तुमचं नाव काय मला सांगा रामदास बाबड. हा बस बस टाकलं तुमचं नाव हा चालेल, काय टेन्शन. येऊ मग ओके. हे मला गाडी सोडायची आहे ए अरे कवर नागपुशीत आवर ना हा जाळ्या बरं ना करणं लोड गाडी आवर ना ओके, घेऊ. पावसाचं वातावरण तयार झाले हा आवरा टपा टपा तो माल सुकलाय रे मोबाईल नंतर पाहिजे आण काय साधा तो मोबाईल मध्ये बोट घालते राहते सारखा रात्र कुठे जातोय माल सुकल्यावर काय तिकडे काय वापायचं हा आवरा टपा टपा किती कॅरेट आणले रे 90 जाते का तुझ्या गाडीत टप्प्यावर परत आता अर्धा तास गाडी लोड कर बरं लगेच सोड गाडी लगेच नाही नाही, गाडी सोडायची अगोदर पेमेंट क्लिअर करायचं. हा गाडीतून हलवायची नाही पैसे दिल्याशिवाय. हा देता येईल ना कुठं चाललो आम्ही लगेच अहो तुम्ही कुठे जातच नाही हो, मागचेच पैसे दिले नाही. म्हणजे मागचे मालाचे पैसे कोण देईन, पहिली गाडी दिली होती त्याचे पैसे दिले नाही. अहो तुम्हाला इसार देईल मी काय सर दिलेला आहे खरं बोलायला शिका जरा. काय बोल राहिले तुम्ही पण असं काय करते तुमचा माणूस कुठे गेला मला तुमच्या माणसाला विचारा आमच्याकडे माणसं व्यवहार करत नाही, ते ड्युटीवर गेलेले. म्हणजे बाय शेतीचं तुमच्या काम बाय बाय हा. करते का शेतीचं काम बाया बघतात, त्याच्यामुळे व्यवहार बी बायाच बघतात. हा का हा बरं त्यात येईल आता कुठे नाही नाही, पहिले पैसे द्यायचे तर इथून गाडी हलणार, गाडी इथून हलणार गाडी नाही. लोड होऊ द्या गाडी इथून हलणार नाही. बरं देऊ राहील. नाही पहिले पैसे ठेवायचे, मग गाडी पण लोड करायला लावते पुढची. अजून तर निमरांत काढायचं राहील मध्ये काय बघा ना, मी ते तुम्हाला गाडी लोड करण्याशी मतलब आहे ना, पहिले पैसे ठेवा. पण आजच्या आज होणार नाही ते रान ते तुम्हाला तशी काय करायचं, एवढ्या बाया कशासाठी इथं. अहो हाय पण मात्र त्या काय एवढं रान काढणार का आज गाडी लोड होण्याशी मतलब आहे, तुम्हाला रानाशी काय घेणं ते नाही. पैसे ठेवा आणि मग बाकीची पंचायती करा. तिकडे गेला का तिकडे कटकटीचं गाडचं कुठे जावा कटकटी इकडे इकडे बरं मी आतापर्यंत तुमच्या भाज्या घेतल्या कधी तुमचे पैसे ठेवले का मी नाही. हा ना आता ही बाई कोण आली 2 वर्षापासून परत टाळाला व्यवहार केला ए, का ए, सारखे ए, कट 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 कोण आली, कट कोण जरा मा- तोंड सांभाळून बोल. मोठं जाऊ बाई द्या माझ्या म्हणे कोण आली, त्यांना पैसे क्लिअर दिले असते ना तर मला ही बोलायची वेळच नसते आली. पण विचारा तुम्ही तुमच्या जावाला विचारा ना पैसे कोणते क्लिअर दिलेले मागचे, खोटं बोलायचं नाही का बिलकुल. वहिनी दिले का नाही तुमचे पैसे क्लिअर कोणते पैसे पैसे देते पण लय दमान देते. पण बुडीत नाही ना बुडीत नाही ना मग असं बुडीत जर नाही. या पण दमान त्या देते. आखाजीला जर पैसे भेटले तर माल करून फायदा काय. आता काय सांगा तुम्हाला माहिती का बघा धंद्यामध्ये नफा तोटा चालू राहतोय नाही, ते आम्ही मान्य करतो. मग शेती आहे, भावाचा विषय आहे. तो भाव जर भेटला तर आपला माल पुढे जाईल. पण तुम्ही पैसे द्यायचं नावच घेतले, 2 रुपये कमी द्या ना, पण क्लिअर व्यवहार ठेवा तुमचा. अहो आप जाऊ एवढे लांब लांब मला बघ भोपाळला जातो अहमदाबादला जातो सुरतला तो जातो कुठे जाऊ द्या, तो परत अमेरिकेला जाऊ द्या, पैसे ठेवा आणि मग तो पहिल्या मालाचे द्या, ह्या मालाचे नंतर द्या. ते कोण पट्ट्या लवकर येते नाही ना आम्हाला पहिल्या मागच्या मालाला जाऊन 6 महिने झाले, 6 महिने लोकांचा खाऊन पिऊन जिकडे तिकडे गेला असेल सगळं.
पैसे ठेवा गपचूप. बरं देतो बाई कटकट नको आलं फक्त थांब. बरं. पैसे लगेच हा ठेवायचे. ठेवतो मला ये घर का मारू दे मला नाही 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 नाही, इथं कुणा घर का ते का शेत का तुमच्या घरचं आहे काय? गाडी फक्त तुमची, गाडी पुरतं बोलायचं. अहो माल माव आलाय ना आता मी गेले ना आपण ते बाया भरताय ना, आता मग माल लेबर पंचायती करायला माल लेबरची काय बोल नको का मी इथं बोलून बोला. पहिले पैसे ठेवा आणि मग वहिनी कुणाला सांगायचं बोलायला होतं, जायचं. सांगा. बरोबर आहे ना, लय लांब लावत तुम्ही नाही, मला पैसे. ओळखलंच नाही चांगलं तुम्ही मला काय ओळखायची गरजच नाही आणि मी अहो, अशा लोकांच्या नादी अहो, लागतच माझं नाही. नाव आहे व्यापाराचं हा, व्यापाऱ्याचं का? हा. अख्खं घाण नाव आहे. मी तर त्यांना पहिलेच म्हटलं होतं, हा व्यापारी नाही, आणूच नाही. नका. सांगा या बाईचं तोंड बंद करा जरा काही बोलून राहिले अरे चांगलं. देते ते हा? पैसे नाही देते. ना, पहिले बाबराव पैसे द्यायला बाबराव व्यापारी माहिती आहे ना हो बाबूराव नमस्कार नमस्ते. नमस्कार का हा प्लॉट घेतला का आता हा आता हा, येतो ना. प्लॉट घेतला. पैसे द्यायला पहिले त्यांचे सरपंच आहे ना तुम्ही गावचे. अरे मग देतील ना मग. कधी देतील? मागचेच पैसे दिले ना ते, हे कोण देतील ते? मागचे कधीचे मागच्या वेळचे मेथीच्या भाजीचे किती दिवस झाले त्याला 6-7 महिने झाले. का हो? एवढे दिवस कोणी पैसे ठेवतो का? काय झालं मला लॉस मध्ये आलो मी मग सध्या मध्ये काय केलं मी धंदा बंद केला तुम्ही धंदा बंद केला, तुम्ही लॉस मध्ये आले तर आमचा काय फायदा? बरोबर आहे त्याच्यामुळे बरोबर थांबून आहे. घेतलं ना. आमच्याकडून माल देणं थांबलं होतं काय तुम्ही? नाही थांबत काय नाही बाबूराव या महिन्याच्या आत यानं यावर फिरवले पाहिजे लो. तुम्ही आता 6 महिने म्हटल्यावर मग ते विश्वास उडून जाईल ना. नाही, 5-5, 6-6 महिने होते त्यांना पैसे देते, पण 5-5, सगळ्यात 6-6 महिने महत्वाचं आहे ना, या मॅडमचा स्वभाव आहे ना लय खराब आहे. एकदा गावामध्ये जर नाव बदनाम झालं ना बरं तुमचं- सरपंच तुम्हाला माहित सरपंच तुम्हाला चांगलं माहिती आहे हा. ना बरं मी कोणाचे पैसे बुडवले का आतापर्यंत सांगा दिले बी नाही कोणाचे. अहो 6 महिने नाही, त्यांचे बोला. झाले. तुम्हाला काय माहिती दिली नाही अहो गावातले 10 जण आमच्या घरी आले होते. आता पण तुम्हाला 2 जण पैसे मागायला आले होते. आम्ही बघितलं नाही काय? काय आमच्या काय डोळ्यात काय घातलेलं आहे का? अरे हा ते नवरा बायको तेच होते का? हा. मग का हो असं लोकांच्या लय एक काम देण्यात करा. लोकांच्या लय देण्यात राहतो बाबा वर्ष अरे आमच्या हातून 5,000 बाकी आहे कष्ट केलेले तुमच्याकडे. असतात शेतामध्ये. हा ना ते 2 जण आले अहो हा गाडीच्याच खाली उतरले हो हा आले बा मागले वावरात अहो म्हणे वर्ष झाले म्हणे पैसे द्या म्हणे बरं किती रक्कम होती त्यांची? ते म्हणे ₹1,00,000 मग लाज वाटते का सांगायला तरी अरे तुम्हाला? काय बाबूराव ₹1,00,000 त्यांना नवरा बायकोला अहो, झोपा काय येत झालं नसेल माहिती ना. का बायकोची आखी डागडागी डोपले लोकांच्या पुरं कर चाललोय काय अहो सांगा तुमच्या किडनी विका ना, बायकोच्या काय दागिने विकत काय सांगा ते आहे ते बरं आहे. हा. नाही चला त्याला पोलीस त्याला- स्टेशनला. नाही, नाही. हा दादा वाटलं तर करीत नाही वाटलं सोडून देतो मर जाऊ ए बाबूराव तू ह्या सोडून मॅडमचे द्या. पैसे ना पेड कर बरं. मला पहिले पैसे पाहिजे, हा. नाही तर आता लगेच पोलीस स्टेशनला बरं जायचं. सरपंच हा. फक्त आता गाडीची पट्टी आली का उद्याला हा. उद्याला अख्खं पेमेंट तुमच्या हाताने देऊन टाकतो नाही नाही नाही, नाही नाही, नाही. मला पहिलं पेमेंट आता ठेवायचं आणि कोथिंबीरीचं पेमेंट मला 2 दिवसातच लागल. मी यावेळेस थांबणार नाही. 15 दिवस 8 दिवस मी थांबू बाबूराव शकत मी नाही. काय म्हणतो सगळ्या गावाचा भरोसा आहे माझ्यावर पण ह्या मॅडमचा भरोसा नाही का बरं नाही नाही नाही. तुम्ही त्यांचा तुम्ही गाव सांभाळे त्यांनी एवढी बाई तुम्ही ते नाही नाही adjust करू शकत नाही का? नाही विचारून पहा त्यांना. हा? मी जरी म्हटलं ना थांबा मॅडम तरी त्या थांबणार नाही नाही. थांबणार. त्यांनी डायरेक्ट पोलीस स्टेशनची बात केली ना तुमची इज्जत प्यारी आहे का तुम्हाला? बदनाम नाव होईल दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी येईल तुमची वाली. अहो एवढा कुठे भूमिकाच्या टोकाला जातात का तुम्ही इकडे बरं मग का, विचारा गाडी आणि ड्रायव्हर दोन्ही पण जमा करून घे. बोला तुम्हाला त्यांच्यासंग. कोणत्या बुरकडे जायचं रस्त्याने ते जायचं निघून. यायला बाई लई ताईट आहे भाऊ हा. ताईडे म्हणजे पैसे ठेवायचे आणि मग चला, बोलायचं. येऊ का मी? हो सरपंच मिठे नाही जावं नाही, काय ते मिटून टाका मिठे तुम्ही. जा तुम्ही एकदाचा भाऊ मिटून टाका. नाही मी आहे ना सगळं गाव कोणी असतं ना तर मिटवलं असतं पण ह्या मॅडमचा स्वभाव मला माहिती आहे. आता मा फोन पे मध्ये फक्त 50,000 आहे हा? 50,000 ना पट्टे येणार भावाला 4 अरे वाजता बाबा चेक दे कधी हो, चेक दे ना. नाही नाही, मला चेक बी नाही लागत. तर चेकचं काय खरं आहे? आता- मला पैसे कॅशच चेकचं लागतात. काय खरं म्हणजे मला चेक पण लागत नाही. मॅडम. कोण झालं कोण माहिती आहे याच्यामध्ये एक ऐका उद्योग ऐका घालन. खोटा चेक जर दिला ना याची फौजदारी गुन्हा हा. दाखल. 50 कॅश देतात ना. मी 50 कॅश नाही, मला पूर्ण कॅश आताच पाहिजे. 50 फोन करून झाले. हे आमच्या घरच्या लोकांना काही काम नाही, परत यालाच बोलावलं इथं. बरं मी काय आता अहो बघ मी उलट त्याच्यापेक्षा जास्त भावाने घेतली ना तुमची माझी पाहिजे भावान जास्त बरं. घेतली. आज 1.5 लाखाला रान घेतलं एवढं हा का? पेमेंट टाइम नाही ना बाबूराव काय बात अहो, करतो लहान 2 रुपये पोरासारखं कमी द्या पण पैसे क्लिअर दे, तुम्हाला पहिलेच सांगितलं मी. म्हणजे तुम्हाला भाव जास्त लागतो आम्ही आहे त्याच भावाने दिलं तुम्हाला, ते शानपणा घालू नका आम्हाला. बाबा आता काय तुम्ही ना ए बाई आवर बाबूराव पैसे अरे काय? या लेबर लोकांमध्ये तू आली चव बरं, मी जाईल काय बरं. 50,000 मारू का आता लगेच मला पूर्ण राहिले लागतं. 50 नंतर मागितो मला पूर्ण एक तू लाख. बोलला ना एक 50 काम कॅश करा. आहे. हा करा लगेच मारायचं 50 मला मारा, हा. मी गाडी ठेवून घेते. जेव्हा मला पैसे येतील हे तेव्हा असं मी नका गाडी बाबा. सोडते. अहो माझी लोडिंग गाडी आहे कस काय तुम्ही मी हे काहीच करायला करू शकत नाही. गाडी उभी करून घेईन. त्या गाडीची किंमत आज पण जर तुम्ही कोणाकडे गाडी ठेवायला गेलं तर 50च देईन कुणी बी. हा. बघत राहा. हा. तुम्ही पाहत. बाबूराव 50 सल्ला मारा. सांगतो 50 वहिनी कॅश या कुठं ना शहरात राहते का आम्ही दम मारितो. हा मुंबईला राहते हा एका आले इकडं ती कालच आली भाजी घे म्हणून अनुभव नाही शहरी लोकायला आहे ना पैसा कधी पाहिलं नाही राहते अनुभव राहत नाही त्यांना. तुम्ही जेवढं ते वावरत नसेल ना तेवढ्या पैशामध्ये आम्ही लहानपणापासून आलेलो. ते नका सांगू, कामाचं बोला फक्त. पैसे बोलायला मागितलं का मॅडम? पैसे कळत नाही, हे करत नाही. माणूस किती राहील तुम्हाला आता अजिबात अजिबात नाही, मला माणूस कधी परत नव्हती. व्यापारी वावरात आला पाहिजे असं राहू द्या मी काय सांगते ती गाडी हलवून देणार नाही तशी. हा. नाही हा जागेवर निर्णय घ्या अहो, येऊ का मग व्यापारी मी? पण त्या लायकीचे पाहिजे, विश्वास ठेवायचा. तुम्ही जर मी उलट फोनवर म्हटलं पाहिजे भाऊ, तुम्ही ना व्यवस्थित बोला घेऊन व्यवस्थित जा. लायकी झालं. बिकी काढू जरा मग ठेवा पैसे. व्यवस्थित बोला जरा पैसे ठेवा मग. आपलं तोंड झालं म्हणजे पैसे काही बोलायचं ठेवा. का पैसे हा? ठेवा.
एवढ्या लायकीची भीती वाटते आणि पैसे ठेवा. हा, चल फोन पे हा, चल. ठेव. नको वाट घे. वाटलं हा, चल. असं, चल हा. घे. घ्या सांगते हा, कधी हा. ओपन करून दे. ए, बडबड करते काय अंदर. राव, राव, राव. चल सांग नंबर देऊन द्यायचे होते कशाला बोललं खाल्लं रे अरे. बाबूराव एवढं हा? टाकला नंबर टाकलं का सेंड कर फक्त बस. किती करू तुम्हाला 1,00,000 रुपये. आले का बा नाही आले अजून. 80,000 आले. लाख केले जरा 80,000 आले. ते 20 नंतर येतील लगेच 10 कधी मिनिटं कधी करणार? 10 मिनिटं काय खोटं बोलतो रे बाबूराव तू. अरे आपण त्याच्या 80 केले ना ऐका ना मला पूर्ण एक मागचे क्लिअर करा. हे पैसे मला 2 दिवसांनी द्या. 2 नाही 4 दिवस घ्या. म्हणजे पण मागचे clear मागचे करा. लागत तुम्हाला मागचे पैसे सगळे क्लिअर बरं करा. 20,000 कमी राहू द्या ना, देतो ना याच्यामध्ये देतो ना जर नाही दिले तर अहो कुठं जाणार आहे मी इकडं मॅडम इडले सगळे बरं, माझे मी काय म्हणतो मी काय म्हणतो त्यांनी नाही दिले तर मी देईल भरोसा ठेवा. सांगा सरपंच. हो, नक्की नाही तर मी गाडी उभी करून घे. नाही, नाही, हो, नाही. अहो, ते वाईट साईड बोलूच नका बोलूच आता. नका काही हो नाही 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 काय माहिती काय हे जसं त्यांच्या कामाबद्दल बिझनेस बद्दल बोलतो ना. मी व्यापारी आहे. मग आम्ही पण शेतकरी लोक आम्हाला त्याच्यावरच पोट चालवायचं. बरोबर. मग ते बरोबर आम्ही काही तुमच्या इकडे पाणी भरायला नव्हतं आलो हा ते आम्हाला कळत आहे आम्ही शेतकरी ते 20 आहे ना देऊन टाका. नाही त्यांनी दिले ते मी हो, येऊ का सरपंच, मग? सांगा त्याला नाही, 20,000 राहिले. सांगितलं ना हा. आता येऊ का मग हो. घाई तुम्ही करा. तिचा हवाला घेतला पैसे द्यावं लागेल बरं का तुम्हाला नक्की, हे नक्की. दिले वहिनी म्हणजे मी काय येऊ का? तुला माहिती आहे ना बाबराव व्यापारी हा? हा पण ती जशी बोली राहते तसं लगेच टप्पन तुमचे दिशी. माल आजच घेतले का मी हा. हा? द्यावा लागन मग तो नवरा विचार बरं. आमच्यासारखं नाही तुमची कामं बघा. हा आमचं काम चालू आहे आता. हा, जा निघा. आमच्यासारखं गंगड नाही तिची आता येऊ नका डोकं लावायला माझी डोकं लावायला पैसे नको येऊ देऊ ना. मग सांगते का डोकं कसं ए अरे लावायचं? सुतळे का टाकले इकडे सुतळे लय भाव बर का हा दलिंदरच व्यापारी दिसतो. काही खराब नाही ना होईल भाजी आई चांगलं नाही होतं का माल मागात पडतात काय का नाही मला आहे ना लय रुपयाचं घेतलं रानबाई माहिक आहे. काय वापा चांगली बरं निघत नाही काय नाही नाही ए, तोट्यात येतं काय गमत आपल्याला लय महाग घेतलं हे रान आता काय राहते माणसाला चारी कोपऱ्याकडून गारका देतो माणूस माणसाला वाटत निघेल माल चांगला असं पण एवढा अंदाज येत नाही ना तरी मी 3,000 बाई धरली होती तर ती 2-1,000 निघेल असा अंदाज वाटत बरं चला बा या वावरात नाही तर दुसऱ्या वावरात नाही कसर निघून जाईल बरोबर नाही बरं तुम्ही हात उचला बरं पाण्या पावसाचं ए पुरी आवर ना काय पाहती गाडी सुटायला टाइम झालाय आपल्यावर मग आता काय करू सगळे राहण्यासारखे नाही राहते हा ए पण आधी बाई भाजी चांगली बाई चांगली की नाही मग पाऊस फुटला बरं का हात उचला गाडी जाऊ पटकन वावराच्या बाहेर पोट टपकन लोडिंग काय मथुरा बाई बरं चाललंय का बरं चालेल ना मला 5,000 रुपये उचल द्या अच्छा आता तुला काय करायचं 5,000ची द्या मला लागत अरे मागच्या हप्त्यात 11,000 घेतली ना आता 5 हा काय अडचण नाही द्या मला त्याला रोजापेक्षा तू तर जास्तच पैसे घेऊ राहिली का तर रोज पैसे द्या मला उचल द्या काय लागायचे मला सांग जागा ते अशी अडचण नाही ते काय अडचण आहे किराणा नाही का काय नाही नाही बाय किराण्या ते रोज कामाला येते रोज पैसे घेऊन जाते ना तरी म्हणते अडचण नाही जागा ते आता काय अडचण सांगायची तुम्हाला हा बरं देऊन टाकी लाव हा द्या मग संध्याकाळी येतो घरी वाटप करायला हा 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 प्रत्येकाला लागत आहे का हा आकायला लागत आहे का उचल हा हा घे. ए बाई तुला लागत आहे का हा लागतील तुला किती लागेल मला द्या 5 5,000 बरं या ₹1,00,000 आकायला देऊन टाकतो 5,000 प्रत्येक बाई लावर पाठापाठा माल सुकून नका देऊ बरं का आता मी दुसऱ्या रानात चाललोय टपक्यान गाडी सोडायची चला आता आणू आता थंड आणायला तर मला माल पाहायचे रान पाहायचे अजून इकडे जवळ दुकान असेल ना गावात आहे का बरं धर ये 500 घे आणि कोणाला पाठव हा धर हा
धर आणि जाय थंड बिंड अख्ख्या बायला ना हा हा आणि हात उचला टपाटपा. आमचा पगार कधी करणार आहे हप्ते आले आम्हाला नाही ना आता संध्याकाळी करतो. हा चल येऊ का. हा चला आता निघा तुम्ही दुसऱ्या रानामध्ये तिकडे लेबर बसून राहत आहे. लय दन राहते व्यापाराचं म्हटलं डॉक्टर अजून जेवेल नाही मी.